इथे उपलब्ध करून दिलेले आहे। या मैदानासाठी अपार मेहनत कष्ट त्यांनी उचललेले आहेत आणि एक चांगला मैदान या पाये गावातील खेळाडूंसाठी त्यांनी उपलब्ध केलेलं आहे। त्यांचे देखील विशेष धन्यवाद मानूया। चालू सामन्यातून विजेता आणि न्यू मिलन पायगाव असा यानंतर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल। पायगाव संघ आपण देखील कुठे जाऊ नका, कारण की चालू सामन्यातून विजेत्या संघाबरोबर आपल्याला लगेच पुढील सामना खेळायचा आहे आणि त्यानंतर आपण पहिल्या फेरीचे दुपारच्या सत्रातील 4 संघ पाहणार आहोत। कालिका माता कालवार, गुरुदत्त मानकोली, गावदेवी भादवड आणि ज्वाली स्पोर्ट कामतघर आज तब्बल 8 संघ या स्पर्धेतून खेळणार आहेत। आणि बघूया आजच्या पहिल्या गटातून अंतिम विजेता कुठला संघ राहील। या स्पर्धेमध्ये चांगली डीजे व्यवस्था प्रदीप माली, एकविरा डीजे कोलिवली आणि जे मंडप डेकोरेटर आपण पाहतोय रविकांत माजरेकर दुगाड एकविरा मंडप यांचं देखील चांगलं सहकार्य। प्रिन्स मूवीज चं लाईव्ह प्रेक्षेपण, त्यानंतर आमचे पंच सुरेश गरत, सुनील म्हात्रे, भाऊ पाटील आणि आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड आणि समालोचक मोहनदादा भोईर आणि मी स्वतः कालराम केनी, केश देवेश ग्रुप आणि उमेश मुकादम तसेच विवेक देवलीकर आणि ऑल टीमचं मी आभार व्यक्त करतोय की या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली। धन्यवाद सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत करून जावे आपण सामन्याच्या पहिल्या सत्राकडे। सलामीर जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय सुनील दिवेकर आणि त्यांच्या जोडीला त्यांचं सहकारी नॉन स्ट्राईकला मनोज आणि गोलंदाजीसाठी सुधाकर पाटील मरोई दिवे संघाचे संघनायक आणि डावखुऱ्या हाताचा एक उत्कृष्ट फलंदाज सुधाकर पाटीलची टीम आता लयमध्ये आहे। रोशन अगदी चांगले खेळलो आहेत आणि लक्की गोंडली प्रवीण भाऊ यांना आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट लेगमध्ये शॉर्ट मिड विकेट, त्यानंतर मिड ऑफ पॉइंटला यतीश आणि 2 क्षेत्ररक्षक आपण टी शर्ट सर्कलच्या बाहेर पाहतोय। एक वाईडिश लॉंग ऑन संदीप आणि डीप मिड विकेटला आपण सतीशाला पाहतोय। चला सामना सुरू करा लगेच। मरोई दिवे संघ अतिशय चांगली स्पर्धा आणि चांगलं मैदान। अगदी आज सर्वच आपल्या 40+ खेळाडूंना देवेश ग्रुप आणि उमेश मुकादमचं कौतुक केलेले आहे। गेम ऑन। पहिला चेंडू घेऊन येतील सुधाकर पाटील। मरोई दिवे संघ एक ताकदवान संघ आहे, सध्या अगदी टॉप 5 मध्ये आपल्या संघाची वर्णी या संघाने लावलेली आहे। पहिला चेंडू आणि पहिला चेंडू ऑन साइडला उडवलाय। चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमा पार पहिल्या चेंडूवर सुनील देवलीकर यांच्या बॅट मधून हा सुंदर चौकार।
नाही बरोबर आहे, चेंडू तिथे टप्प्यानी हिट होऊ द्या की डायरेक्ट तो चेंडू डेड बॉल राहील अशी आयोजनाकडून आम्हाला सूचना आलेली आहे. बघूया सुधाकर पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा खेळ, पहिल्या चेंडूवर चौकार आणि इथे अप्रतिम फटका. संदीपची चांगली झेल, रनिंग झेल टिपलेली आहे आणि मोठी विकेट सुधाकर पाटीलनं मिळवलेली आहे. सुनील दिवेकर यांची फलंदाज बाद. विकास नाईक आले, चांगला चेंडू. एसटी रक्षक प्रताप पाटील एसटीच्या मागे चांगली कामगिरी करत आहेत. प्रताप पाटील मोरवाई दिवे संघाचे एक रेग्युलर क्रिकेटपासून आपण चांगले एसटी रक्षक म्हणून त्यांना पाहतोय. जर्सी नंबर 7 महेंद्रसिंग धोनी यांची आठवण करून देणारी जर्सी नंबर. फटका चांगला होता मात्र तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळेल फक्त एक सिंगल. विकास नाईक यांना धावसंख्या 1 ने पुढे सरकली. ती 9 या अंकावर. 9 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 9 धावा जयदुर्ग टिमगरपाडा संघाच्या फलकावर. इथे हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. फुल लेन डिलिव्हरी आपण पाहिली. नक्कीच हा चेंडू खेळण्यासाठी पायांचा वापर करणं गरजेचं होतं. जागेवरूनच फटका खेळले होते आणि चेंडू व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नव्हता. प्रवीण पाटीलनं दुसऱ्या ओव्हरचे 4 चेंडू फेकलेत. 2 डॉट, 5 चेंडू फेकलेत. 2 सिंगल, 1 विकेट आणि 2 डॉट. हा फटका चांगला आहे. अगदी चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिझनला. राजू पाटील चेंडूला उचलत आहेत. मिळेल एक सिंगल. सिंगलनं धावसंख्या 11. हा फटका पुन्हा एकदा हवेमध्ये. काऊ कॉर्नर रिजनला सतीश भोईर चेंडूच्या खाली. फलंदाज बाद. विकास नाईक. दोन ओव्हर 2 बाद, फक्त 11 धावा. नक्कीच अगदी आपण पाहिलं तर प्रवीण चांगली गोलंदाजी केली आणि आता त्यांचेच लहान बंधू राजू पाटील ओव्हर नंबर 3 साठी. नक्कीच मोरवाई दिवे संघानं सिनियर 40+ मध्ये आतापर्यंत 2 ट्रॉफ्या का उचलल्यात त्याचं उत्तर आपण या स्पर्धेमध्ये देखील पाहतोय. हा चेंडू अगदी वेगवान चेंडू होता. बघूया सतीश पुन्हा एकदा चेंडूवर पोचले होते. जवळ लॉंग ऑन वरून मिडॉनला हा झेल घेण्याचा चांगला प्रयत्न केला होता. धावा मिळतील 2 धावीनी संघाची टोटल 13. राजू पाटील न्यू मिलन पायगाव संघ. न्यू मिलन पायगाव संघ आपण देखील तयारीत राहा. चालू सामन्यातून विजेत्या संघाबरोबर आपला लगेच पुढील सामना होईल. हा चेंडू आलाय वाईट.
मात्र सर तुम्ही या बाजूने येऊन इशारा करा, कारण की या बाजूला दोन्ही फलंदाज येत आहेत. यष्टीरक्षक येतोय. धन्यवाद. तुम्ही स्टेजच्या उजव्या बाजूला येऊन आम्हाला इशारा करायचा आहे. हा चेंडू बघूया, अतिशय वेगाने चेंडूला अगदी आतमध्ये वळवलं होतं राजू पाटीलनं. चांगली गोलंदाजी राजू पाटील, मोरोई दिवेश संघाचा सर्वात तेज तर्रार वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख. डॉट बॉल. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 1 वाईट, 1 विकेट, 2 धावा आणि 1 डॉट. धावसंख्या 13. हा चेंडू पुन्हा एकदा आलाय डॉट. जयदुर्गा टेमगरपाडा संघ कुठेतरी आता फलंदाजीमध्ये कमी पडलाय. आतापर्यंत आपण पाहिले तर पहिल्या इनिंगचे 16 चेंडू टाकून झालेत आणि धावा फक्त बनलेत 13. हा चेंडू अगदी एष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज बाद मनोज नाईक इज गॉन. राज नॉन स्ट्राईकला आहे, तर क्रमांक 6 वर दिलीपजी मोरे फलंदाज. मनोज ज्युनियर, मनोज सिनियर. बघूया राजू पाटील 2 विकेट, 3 धावा दिलेत, 2 बॅट आणि 1 वाईट. चांगली गोलंदाजी प्रवीण पाटील नंतर राजू पाटीलनं. इथे चेंडूला हलक्या हाताने टॅप केलाय. बघूया प्रवीण गोरली चेंडूच्या समोर. रमाकांत आहे. शेवटचा एक चेंडू. चांगला चेंडू, अगदी लेग स्ट्राइक वरचा चेंडू आपण पाहिलाय. चेंडूला शॉर्ट मिड विकेटला संदीप पाटील उचलत आहेत. फक्त 1 सिंगल धाव. 3 ओव्हर 4 बाद. धावा बनलेत 15. 18 चेंडूमध्ये 15 धावा आलेत. आणि नक्कीच ओव्हर नंबर 4 साठी संदीप पाटील स्वतःला तयार करतायत. मोरोई दिवेश संघ एक चांगला संघ आहे. कित्येक चांगले गोलंदाज या संघामध्ये आहेत की ते गोलंदाजी करू शकतील. प्रवीण गोंडले चांगले गोलंदाज आहेत. सतीश भोईर चांगला गोलंदाज आहे. आवी त्यांच्याकडे चांगला गोलंदाज आहे. पर्याय भरपूर आहेत. मात्र इथे संदीपच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे. पहिल्या 18 मध्ये 15 आणि आता उर्वरित 6 मध्ये बघूया रमाकांत आणि मनोज किती धावा आपल्या संघासाठी जमा करतायत. संदीप हा चेंडू स्विंग अँड मिस. चांगल्या टप्प्यावर पहिला चेंडू आपण पाहतोय. ती नियंत्रित गोलंदाजी. 19 चेंडू आणि फक्त 15 धावा. जयदुर्गा टेमगरपाडा संघाच्या सुनील दिवेकरनं पहिल्या चेंडूवर चौका ठोकला होता आणि त्यानंतर मात्र मोठा फटका अजूनही आलेला नाहीये. चौकारनंतर एक डबल धाव मनोज नाईकनं घेतलेली आहे. त्यानंतर डॉट डॉट आणि डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू पुन्हा एकदा आलाय डॉट. सलगचे 3 चेंडू रमाकांत यांच्यासाठी. संदीप पाटीलनं डॉट टाकलेत. आज सामना जयदुर्ग टेमगरपाडा आणि यष्टीरक्षक प्रताप पाटील असा आपण पाहतोय. भरपूर चेंडू प्रताप पाटील यांच्याकडे आलेले आहेत. आतापर्यंत 7 चेंडू प्रताप पाटील यांच्या हातामध्ये आलेत.
22 चेंडूमधून 7 डॉट. हा चेंडू फुलटॉस घेतलाय. बघूया चेंडू अगदी मिड ऑफ वरून लॉंग ऑफला उचललाय प्रवीण पाटीलनं. एक सिंगलनं धावसंख्या 17. इथे बॅटची हलकीशी कडा. चेंडूला रोशननं थांबवलाय. एकच धाव मिळेल. या एका धावीनं 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि जयदुर्ग टेमगडपाडा संघाने धावा बनवलेत 24 चेंडूमध्ये 18 आणि विजयाचं लक्ष 19 धावांचं. न्यू मिलन पायगाव संघ नितीनजी गवली, रुपेश मुकादम आपण त्वरित टॉसशी संपर्क साधा. काय चांगली गोलंदाजी आपण पाहिली. सुधाकरनं 8, राजूनं 2, राजूनं 5, प्रवीणनं 2 आणि संदीपनं 3 अशा 24 चेंडूमध्ये फक्त 18 4 गड्यांच्या मोबदल्यात जयदुर्ग टेमगडपाडा संघानं धावा बनवल्यात आणि आता 19 धावांचं लक्ष आहे. बघूया न्यू मिलन पायगाव संघ आपण देखील आपण पूर्व तयारीत राहा. यानंतरचा विजेत्या संघाबरोबर आपला पुढील सामना असेल. खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या. स्वर्गीय पार्वतीबाई जो खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षातूनच फलंदाजानं मैदानामध्ये उतरायचं आहे. बघूया जयदुर्ग टेमगडपाडा संघाकडे किती खेळाडू होत आहेत. 10 खेळाडू खेळू शकतील मात्र पॅनल्टी घेऊन 9 वर खेळता येणार नाहीये अशी आपली भिवंडी ग्रामीणची नियमावली आहे. दिलीपजी मोरे नक्कीच आपले पंचांना देखील आपल्या संघटनेची नियमावली माहीत आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब आणि नवनिर्वाचित बिनविरोध अध्यक्ष झालेत संजयभाई म्हात्रे आणि आपली नवीन कार्यकारिणी मंडळी सर्वांचं आपण स्वागत करू आणि नक्कीच जाऊया आपण. इथे जयदुर्ग टेमगडपाडा संघाकडे सहकारी खेळाडू कमी असल्या कारणाने त्यांनी आज सामना मरोई दिवेश संघाला पुढे चाल दिलेली आहे. धन्यवाद. चला पायगाव संघ रुपेश मुकादम, नितीन गवली या आपण टॉससाठी दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण पाहणार आहोत. न्यू मिलन पायगाव आणि मरोई दिवे. नक्कीच शोलोमाता वर्ल्ड संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आणि संघटनेचे लॉर्ड कमिटी मेंबर प्रमोददादा भोईर यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेत आणि सर्व संघांना देखील शुभेच्छा दिलेत. आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये स्वागताने सन्मान करूया. दिलीपजी मोरे यांचा जोशी 11 भादवड बस संघाचे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक संघनायक यांचा स्वागताने सन्मान केला जातोय. देवेश ग्रुप आणि जरीमारी स्पोर्ट पाये दिलीपजी भोईर आपले पायगावचे समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक यांचे शुभ हस्ते दिलीपजी मोरे यांना शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय. अतिथी देव भव. त्यानंतर आपण दिनेशजी चव्हाण अलिबाग इंजिनियर आहेत दिलीपजी चव्हाण यांना देखील सन्मानित करूया. दिलीपजी चव्हाण आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत त्यांना देखील आपण सन्मानित करू.
हरेश देवलेकर, देवेश स्पोर्ट पाये या संघाचे एक सिनियर खेळाडू यांचे शुभ हस्ते दिनेश चव्हाण, अलिबाग इंजिनियर, नक्की चांगलं व्यक्तिमत्व. देवेश ग्रुपचे सर्व उमेश मुकादम, देवेश ग्रुप आणि जरीमरी स्पोर्ट पाये स्पोर्टच्या वतीनं त्यांचं हेतूचे स्वागत आणि सन्मान. त्यानंतर पन्नीबाई सिन्हा देखील आपल्या मंचावरती आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. या स्पर्धेचे करता धरता सर्व उमेश मुकादम, प्रकाश मुकादम, आपल्या शुभ हस्ते आपण पन्नीबाई सिन्हा यांना सन्मानित करायचं आहे. प्रेमाची उबदार शॉल, या स्पर्धेची आठवण, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. नक्कीच मान्यवर कक्षामधून दिनेशजी चव्हाण आणि पन्नीबाई सिन्हा दोन्ही मान्यवरांना विनंती, आपण टॉससाठी या. नक्कीच आमचे दोन्ही मान्यवर आम्हाला जॉईन होत आहेत. दिलीपजी चव्हाण, अलिबाग इंजिनियर आणि पन्नीबाई सिन्हा. आपलं देवेश उमेश मुकादम टॉस बॉक्समध्ये स्वागत आहे. दोन्ही संघनायकांना आम्ही सांगू इच्छितो, या स्पर्धेसाठी आम्ही स्पेशल कॉईन बनवलं आहे. या स्पर्धेचे आयोजक एका बाजूला देवेश ग्रुप, तर दुसऱ्या बाजूला जो आपण चषक पाहतोय स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025, दामोदर चषक देवेश ग्रुप. रुपेश मुकादम, देवेश ग्रुपची मागणी आणि देवेश ग्रुपच झालेले. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. रुपेश, दुसरा सामना अगदी महत्त्वाचा सामना आहे. काय निर्णय असेल समोरचा संघ आपण पाहिला तर मरवाई दिवे या संघानं कालच ओली त्याची स्पर्धा झाली, सरपंच उपसरपंच चषक, त्या स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद पटकावलेले आहे. या संघाच्या अगेन 4 ओव्हरचा सामना आहे. प्रथम गोलंदाजी घ्याल की फलंदाजी? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा यामागचं काय गेम प्लॅन काय आहे? गेम प्लॅन वगैरे असं काही नाही आहे, पण समोरचा संघ हा खूप तगडा संघ आहे. एक जेणेकरून कमीत कमी धावामध्ये त्यांना आम्ही रोखण्याचा प्रयत्न करून कमी प्रेशर घेण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. अगदी आपण पहिला सामना देवेश स्पोर्ट पाये संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेत. या स्पर्धेचं आयोजन देवेश ग्रुप आणि जरीमरी स्पोर्ट पाये आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक उमेश मुकादम यांनी जी स्पर्धा आयोजित केली, स्पर्धेविषयी काय म्हणाल, कसं वाटली स्पर्धा?